काल अहमदाबाद विमान दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेमध्ये 265 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये महाराष्ट्रामधील एकूण 8 जणांनी जीव गमावलेला आहे। हे 8 जण अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानामधून प्रवास करत होते। अपर्णा महाडिक, मैथिली पाटील, दीपक पाठक आणि रोशनी सोंघेरे असे या 4 क्रू मेंबर्सचा समावेश होता। तर विमान दुर्घटनेमध्ये पंढरपूरमधील दाम्पत्याचा सुद्धा समावेश आहे। लंडनमध्ये असलेल्या मुलाला भेटण्यासाठी हे दाम्पत्य निघालेलं होतं। विमान दुर्घटना घडून 242 जणांचा मृत्यू झालेला आहे। अपर्णा महाडिक, मैथिली पाटील, दीपक पाठक आणि रोशनी सोंघेरे यामध्ये या 4 क्रू मेंबर्सचा सुद्धा समावेश आहे। विमान दुर्घटनेमध्ये पंढरपूरमधील दाम्पत्याचा सुद्धा समावेश आहे। क्लाइव्ह कुंदर या सहवैमानिकाचा सुद्धा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे। काल दुपारी साधारण 2 ते 2:30च्या सुमारास ही घटना घडली आणि 8 जण अहमदाबादमधून लंडनला जाणाऱ्या विमानामधून प्रवास करत होते। महाराष्ट्रातले अपर्णा महाडिक, मैथिली पाटील, दीपक पाठक आणि रोशनी सोंघेरे या 4 क्रू मेंबर्सचा सुद्धा त्यामध्ये समावेश होता। तर या दुर्घटनेमध्ये 265 प्रवाशांचा मृत्यू झालाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण पाहिलं 265 प्रवाशांचा मृत्यू आणि ज्या यंत्रणेकडून या सगळ्याचा तपास सुरू आहे ती म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, त्यांच्याकडून आतापर्यंत काही अधिकृत माहिती आलेली आहे का? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर अवघ्या 40 सेकंदात काल विमान कोसळलं आणि एक मोठी दुर्घटना घडली। यामध्ये जवळपास 265 जणांचा मृत्यू झाल्याची आतापर्यंतची प्राथमिक माहिती आहे। आता मी त्या स्पॉटवर आहे ज्या ठिकाणी काल दुपारच्या सुमारास जी दुर्घटना घडली त्याच ठिकाणी जर इथे बघू शकतो आपण, ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे त्या भागातील ही इमारत आहे आणि या इमारतीमध्ये अजूनही रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते NDRFच्या जवानांकडून सुरू आहे। आणखी काही जण असतील अशी शक्यता जी आहे ती भीती ते व्यक्त केली जाते आणि याचमुळे या ठिकाणी अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आपण ही दृश्य बघू शकतो। या ज्या इमारतीला हे विमान आदळलेलं आहे ती इमारत जर बघितला असाल तर किती भीषण हा अपघात असल्याचं जाणवतंय। आणि या ठिकाणी आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 7:30च्या सुमारास येतील आणि ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणाची पाहणी करतील आणि त्यानंतर इथूनच जवळपास 700 मीटर अंतरावर असलेल्या सिव्हिल रुग्णालयाला देखील भेट देणार आहेत। आपण जर बघितलं असेल तर यामध्ये गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे। त्यासोबत महाराष्ट्रातील 4 क्रू मेंबरचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मात्र ही संपूर्ण घटना जी आहे ती खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असेल तर शोक व्यक्त केला जातोय। मात्र कुठेतरी टीका देखील केली जाते, कारण ज्या विमान कंपनी ज्या आहेत त्यावर खऱ्या अर्थाने टीका केली जाते। राज ठाकरे यांनी देखील ट्विट केलेलं आहे आणि याची आता चौकशी देखील केली जाते। स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज येतील 7:30च्या सुमारास। त्यानंतर ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणची पाहणी करतील आणि त्यासाठी श्रद्धा हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणचा संपूर्ण परिसर जो आहे तो बॅरिकेड्स लावून सील करण्यात आलेला आहे। कुणालाही आतमध्ये या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही, कारण ज्या भागात ज्या ठिकाणी अहमदाबाद एअरपोर्ट आहे त्या भागातच ही घटना घडली आणि त्या भागात वस्ती देखील आहे, त्यामुळे इथे जाणाऱ्या नागरिकांना देखील पुन्हा एकदा या ठिकाणी दाखल झालेली आहे। कालपासून खऱ्या अर्थानं हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या ठिकाणी आले होते, त्यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला आणि ते म्हणाले रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि जे या दुर्घटनेत मृत पावलेत त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। त्यांची DNA टेस्ट केली जाणार आहे, त्यानंतर खऱ्या अर्थानं मृतदेह जे आहे ते ताब्यात दिले जाणार आहे। मात्र आपण जर बघितलं असेल श्रद्धा, ही सगळ्यात मोठी घटना आहे। देशात पहिल्यांदा एवढी मोठी घटना होते आणि ज्यामध्ये इतक्या लोकांचा नाहक जो आहे तो बळी जातोय आणि हीच ती दृश्य ज्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर ही संपूर्ण इमारत जर बघितलं असेल तर काल या ठिकाणी ज्यावेळी हा स्फोट झाला, विमान कोसळलं, त्यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आगीचे लोट जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता
आगीवर जरी नियंत्रण असलं तरी देखील या ठिकाणी या इमारतीमध्ये काही राहणारे अडकू शकतात अशी शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते. याचमुळे अजूनही हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते एनडीआरएफच्या जवानांकडून केलं जात आहे. इथे फक्त एनडीआरएफच्या जवानांनाच प्रवेश दिला जातोय, बाकी कुणालाच इथे प्रवेश दिला जात नाही. आणि त्यामुळे थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील आणि त्यानंतर सिव्हिल रुग्णालयात देखील भेट देतील. श्रद्धा, मात्र या ठिकाणची मी दृश्य तुला दाखवू शकतो. त्या ठिकाणी देखील माध्यमकर्मीची गर्दी असेल, त्याचसोबत आजूबाजूला लागणाऱ्या राहणाऱ्या नागरिकांची देखील या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते. आणि हा संपूर्ण परिसर जर बघितला असेल तर हा जवळपास 700 मीटर अंतरावर इथलं सिव्हिल रुग्णालय आहे. त्या ठिकाणी मृत जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत. नातेवाईकांना बोलवलं जात आहे आणि आता हा मी परिसर दाखवू शकतो. मोठ्या प्रमाणात गुजरात पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील आणि त्यानंतर ते माध्यमांशी बोलणार का हे देखील बघणं महत्वाचं आहे. कारण गुजरातमध्ये ही घटना घडलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांचा विमानातून प्रवास करणाऱ्यांचा बळी गेलेला आहे. श्रद्धा, अगदी. सुशांत, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. आपण पाहतोय काल ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी पुढारी न्यूजची टीम पोहोचलेली आहे आणि पूर्ण ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला देत आहोत. काय ताजे अपडेट्स आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. सुशांत, आपण जर पाहिलं कालपासून जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, मृतांची ओळख पटवण्याचं काम अजूनही सुरू आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती DNA चाचणी करून त्यांची ओळख पटवली जाणार आहे. तर ती प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे? खरं तर आपण जर बघितलं असेल तर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं होतं जे मृतदेह आहेत त्यांच्या नातेवाईकांना बोलवलं गेलं आणि त्यांची DNA चाचणी जी आहे ती गुजरातमध्ये होईल. जवळपास 1000ची कॅपॅसिटी या गुजरातमध्ये DNA टेस्टची आहे. त्याचमुळे दुसरीकडे DNA साठी पाठवायची आवश्यकता नसते स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं होतं. आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं आता चाचणीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि मृतदेहांची ओळख पटून त्यानंतरच नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिले जात आहेत. संपूर्ण सिव्हिल रुग्णालय परिसर आहे या परिसरातून जवळपास 700 मीटर अंतरावर ते जे सिव्हिल रुग्णालय त्या ठिकाणी मृतदेह जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत. त्यांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना दिलं जातं. आणि आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी गुजरात पोलीस प्रशासन असेल, गुजरात CP असतील, सगळे या ठिकाणी सकाळपासूनच पाहणी करतायत. कारण मोदी या ठिकाणी येणार आहेत आणि मोदी पाहणी करणार आहेत. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. त्याचमुळे हा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि हा संपूर्ण सिव्हिल एरिया आहे. या भागातून हा संपूर्ण एअरपोर्टचा परिसर आहे. त्यानंतर सिव्हिल रुग्णालय असेल, अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं कार्यालय असेल, संपूर्ण हा सिव्हिल एरिया असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. मात्र आज स्वतः पंतप्रधान या ठिकाणी येतील, दुर्घटना नेमकी काय कशी घडली त्याची माहिती घेतील आणि ज्या भागात हे विमान कोसळलंय, क्रॅश झालंय त्या भागाची देखील पाहणी करतील. आपण जर हा परिसर दाखवू शकतो कशा पद्धतीने काल या ठिकाणी आगीचे लोट पाहायला मिळाले होते. मोठा अपघात झाला. अवघ्या 40 सेकंदामध्ये ही घटना घडली. विमानाने टेक ऑफ केला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं अवघ्या 40 सेकंदात विमान एका इमारतीला जाऊन आदळलं. आणि आपण जर बघितलं असेल तर त्यामध्ये दुर्दैवी 265 जणांचा आतापर्यंत जो आकडा आलाय त्यामध्ये 265 जणांचा मृत्यू झालेला आहे. आणि यामध्ये महाराष्ट्रातील काही नागरिकांचाही समावेश आहे. 4 क्रू मेंबरचाही महाराष्ट्रातील समावेश आहे. आणि त्यामुळे आता तरी नातेवाईकांना बोलवलं जातं आहे, त्यांची DNA टेस्ट केली जाते आणि त्यानंतर मृत जे आहेत ते ताब्यात दिले जाणार आहेत. श्रद्धा, हो, ही दृश्य आपण पाहू शकतोय. दुर्घटनास्थळी अजूनही बरीच गर्दी पाहायला मिळते. सुशांत, तुम्ही मला आता जस्ट अपडेट दिली की 265 जणांचा मृत्यू झालाय. या पूर्ण दुर्घटनेमध्ये एक व्यक्ती वाचलेली आहे जी रुग्णालयामध्ये उपचार घेते. तिच्या प्रकृतीविषयी काही कळू शकलंय? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर जी घटना आहे त्यामध्ये फक्त एक व्यक्ती जी आहे ती बचावलेली आहे. त्या व्यक्तीवर सध्या प्राथमिक उपचार जे आहेत ते रुग्णालयात सुरू आहेत. त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना देखील या ठिकाणी बोलवल्याची माहिती मिळते आणि त्या व्यक्तीची पूर्ण तपासणी केल्यानंतरच त्या व्यक्तीला सोडलं जाईल. मात्र सध्या तरी त्याची डॉक्टरांच्या निगराणीखाली त्याची तब्येतीची विचारपूस सुरू आहे, तपासणी सुरू आहे. मात्र
ही घटना इतकी दुर्दैवी होती. आपण जर बघितलं असेल, मी कॅमेरामनला आपल्या सांगू इच्छितो, कारण जी समोरची इमारत आहे ती संपूर्ण इमारत काळी पडलेली आहे. कारण आगीचे लोटच इतके भयंकर होते की ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्या इमारतीला विमान जे आहे ते आढळलं, त्यानंतर या संपूर्ण परिसरात एक आगीचे धूर, आगीचे लोट पाहायला मिळालेत. आणि आत्ता देखील या ठिकाणी NDRFच्या जवानांकडून त्या इमारतीची संपूर्ण पाहणी केली जाते. जवळपास 100हून अधिक NDRFचे जवान या ठिकाणी गेलेले आहेत. इमारतीमध्ये सकाळी 6:30 वाजल्यापासून पुन्हा एकदा पाहणी केली जाते. यामध्ये आणखी कुणी अडकलंय का याचा शोध NDRFच्या जवानांकडून घेतला जातोय. आणि आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी बघायची देखील गर्दी पाहायला मिळते, कारण आजूबाजूला स्लम एरिया आहे, झोपडपट्टी एरिया आहे, त्यामुळे या ठिकाणी बघायची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मात्र पोलिसांकडून इथे गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते. मोदी थोड्याच वेळात येतील, संपूर्ण ज्या भागात घटना घडली त्या घटनेची इमारतीची पाहणी करतील आणि त्यानंतर सिव्हिल रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची देखील विचारपूस मोदी करतील असं कळतंय. श्रद्धा, अगदी तुम्ही जे दृश्य पाहताय किंवा आपण आपल्या प्रेक्षकांना जे दृश्य दाखवतोय ती त्याच घटनास्थळावरची दृश्य आहेत ज्या ठिकाणी हा काल अपघात घडला. हे विमान लंडनहून अहमदाबादला जात होतं, माफ करा, अहमदाबादहून लंडनला जात होता आणि त्याच वेळी हा अपघात झालेला आहे. मी पुन्हा एकदा सुशांतकडे जाते. सुशांत, हा अपघात नेमका कसा घडला त्याच्या बऱ्याच शक्यता वर्तवल्या जात आहेत. काय तर्क लावले जातात नेमके तज्ज्ञांकडून? आतापर्यंत त्याची काही कारणं समोर आलेली आहेत का की हा अपघात नेमका का झालाय? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर हे विमान जे आहे ते अहमदाबादहून लंडनला जात हो. होतं. मोठ्या प्रमाणात इंधन साठा जो आहे तो या विमानात भरण्यात आला होता. ज्यावेळी हे विमान मोठ्या प्रमाणात इंधन होतं, त्यामुळे जवळपास 3 लाख टन इतकं इंधन असल्यामुळे हा मोठा स्फोट झालेला आहे. आणि याचमुळे यामध्ये कोणीही वाचलेलं नाही अशी माहिती जी आहे ती इथल्या प्रशासनाने दिलेली आहे. मात्र आपण जर बघितलं असेल तर या घटना नेमकी का घडली याची सखोल चौकशी जी आहे ती केली जाते. नेमकं यामध्ये दोषी कोण याची देखील माहिती घेतली जाते. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यामध्ये लक्ष ठेवून आहेत. आपण जर बघितलं असेल तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी, गुजरातच्या प्रशासनाशी, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सातत्याने संपर्कात आहेत. इथल्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना देखील अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि त्याचमुळे आपण या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू आहे. सकाळी 6 वाजल्यापासून, म्हणजे मी ज्यावेळी इथे आलो त्यावेळी सकाळी 6 वाजल्यापासून NDRFच्या जवानांनी पुन्हा एकदा या ठिकाणी या परिसरात रेस्क्यू ऑपरेशन करायला सुरुवात केली आहे. सुशांत, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते, एक ब्रेकिंग येते, आपण प्रेक्षकांना सांगतोय.